नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 25 जानेवारी 2026 या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा करतात. श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजेच श्री विष्णू स्वरूप असे म्हटले आहे. जो नित्य श्री सूर्यदेवांची पूजा करतो व रोज अर्घ्य देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदारिद्र्य नष्ट होऊन तो सुखी होतो. तर आता आपण श्री सूर्यदेवतांच्या परिवाराबद्दल माहिती पाहूया. सूर्यदेवांचे पिता श्री कश्यप ऋषी, सूर्यदेवांची माता अदिती देवी. श्री सूर्यदेवांना 4 धर्मपत्नी होत्या. पहिली पत्नी सविता देवी आणि त्यांचा पुत्र वैवस्वत मनु व यम आणि देवकन्या यमुना. सूर्यदेवांची दुसरी पत्नी राज्ञी आणि देवीपुत्र रैवत. सूर्यदेवांची तिसरी पत्नी प्रभा आणि देवीपुत्र प्रभात. सूर्यदेवांची चौथी पत्नी छायादेवी आणि देवीपुत्र शनिदेव व सावर्णी आणि कन्या भद्रा व तप्ती असा सूर्यदेवांचा परिवार आहे. ही माहिती मत्स्य पुराणानुसार दिली गेली आहे. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्यासाठी त्यांची सदैव घोडदौड चाललेली असते. त्यांच्या रथाला 7 अश्व असतात. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार आणि सप्तछंद आहेत. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. म्हणजेच देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांसाठी पुष्परथ, खेळ आणि स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कनिरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ आणि युद्धासाठी सांग्रामिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. या रथसप्तमीबद्दल एक कथा देखील सांगितली जाते. ती अशी की कांबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला. तो जन्मताच रोगी होता. त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले. तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्यदेवांची पूजा केली नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे. त्याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल, तरच हा निरोगी होईल. आणि राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसेच केले व त्यामुळे राजाचा मुलगा निरोगी व सुखी झाला. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे, तसा नैसर्गिक दृष्टिकोनातूनही शास्त्रीय पाठिंबाही आहे. म्हणून तर आज 21व्या शतकामध्येही आपण ही परंपरा मनापासून जपतो आहोत. सौभाग्य, पुत्र आणि धनप्राप्तीसाठी वर्षभर सूर्य उपासनेचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता ती महासप्तमी असते. तर मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी 7 पाने धारण करून उपासना केली तर ती माघ सप्तमी असते. आणि मस्तकावर दीप धारण करून उपासना केली तर ती अचला सप्तमी असते. इत्यादी प्रकारे व्रतभेद सांगितला जातो. या दिवशीचे स्नान हेच माघ स्नान असे काहींचे मत आहे. सर्व रोगातून व पाशातून मुक्तता आणि सौभाग्य, पुत्र व धन इत्यादीची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करत असतात. षष्ठीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे आणि सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते. काही ठिकाणी या दिवशी हळदी कुंकू व वाण देणे असा कार्यक्रमही असतो. सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर 7 घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. नंतर ध्येय सदा सवितु मंडल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा केली जाते. गोवऱ्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात. सप्तधान्य, 7 रुईची पानं व 7 बोरं सूर्याला वाहिली जातात. अष्टांग अर्घ्य देतात आणि ब्राह्मणाला भोजन घालतात. भगवान सूर्यनारायण हे केवळ आकाशातील तेजस्वी ग्रह नाहीत, तर आपल्या जीवनाला दिशा देणारे देवस्वरूप आहेत.
दररोज उगवणारा सूर्य आपल्याला नवचैतन्य, आरोग्य आणि आशेचा संदेश देतो. रथसप्तमीसारखा पवित्र दिवस आपल्याला सांगतो की श्रद्धा, शुद्ध आचरण आणि सूर्य उपासना केल्यास जीवनातील अंधार नक्की दूर होतो. म्हणूनच या रथसप्तमीच्या दिवशी आपण सर्वांनी मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवून श्री सूर्यनारायणांचे स्मरण करूया. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, सुखसमृद्धीसाठी आणि तेजस्वी भविष्यासाठी सूर्यदेवांचे आशीर्वाद मागूया. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच पवित्र सणांची माहिती व कथा आणि परंपरा जाणून घेण्यासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.